आज पेरू बागेला पूर्ण 1 महिना झाला आहे आणि बागेमध्ये खूप छान वाढ दिसत आहे. नवीन पालवी फुटत आहे, झाडे हिरवीगार दिसत आहेत आणि आता गवत करण्याचे काम सुरू आहे. आई वडील स्वतः बागेत मेहनत घेत आहेत. चला तर मग पाहूया आजचा संपूर्ण अपडेट. मित्रांनो, पेरू लागवडीनंतरचा पहिला महिना खूप महत्त्वाचा असतो. याच काळात झाडांची मुळं मजबूत होत असतात आणि नवीन वाढ सुरू होते. आमच्या बागेमध्येही झाडांची वाढ चांगली सुरू आहे. नवीन पालवी फुटत असल्यामुळे झाडे व्यवस्थित सेट झाल्याचे दिसत आहे. सध्या बागेमध्ये गवत खूप वाढले आहे, त्यामुळे गवत करण्याचे काम सुरू केले आहे. आई आणि वडील स्वतः बागेत उतरून मेहनत घेत आहेत. शेतात कुटुंबाची साथ असेल तर काम करण्याची वेगळीच ताकद मिळते. पहिल्या महिन्यामध्ये आम्ही झाडांना एकदा ह्युमिक ॲसिड दिले आहे, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि झाडांना ताकद मिळते. नंतर 19-19-19 हे खत जवळपास 1 किलो सोडले आहे, त्यामुळे झाडांना सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये मिळत आहेत. पाण्याचे नियोजनही व्यवस्थित सुरू आहे. आम्ही 2 दिवसाआड पाणी देत आहोत. उन्हाळा आणि जमिनीची परिस्थिती पाहून पाण्याचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे असते. सध्या झाडाची अवस्था पाहता पाणी योग्य प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे. आता पुढील महिन्यामध्ये झाडाची वाढ आणखी वेगाने होईल. योग्य वेळी खत, पाणी आणि गवत नियंत्रण केले तर पेरूबाग खूप चांगली उभी राहू शकते. तुम्हालाही पेरू लागवडीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा शेती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.